नमस्कार मित्रांनो. कप थेरपी, ज्याला कपिंग थेरी म्हणून आपण ओळखतो, हे एक पारंपरिक चिकित्सा पद्धत आहे जे शतकानुशतक वापरली जात आहे. चीनमध्ये याचा उगम पावलेला आहे. या थेरपीमध्ये त्वचेवर कप लावून रक्तप्रवाह वाढवणे आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढले जातात असं सांगितलं जातं. आता कप थेरीचे अनेक संभाव्य फायदे सुद्धा आहेत, ज्यात वेदना कमी होणे, स्नायूंचा तणाव कमी करणे, रक्तप्रवाह सुधारणे आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे याचा समावेश आहे. काही लोकांना यामुळे त्वचेचा रंग सुधारतो किंवा झोपेची गुणवत्ता सुधारली असा अनुभव सुद्धा आलेला आहे. परंतु कप थेरपीचे काही संभाव्य दुष्परिणाम सुद्धा देखील आहेत, ज्यात त्वचेवर जळजळ, चक्कर येणे, मळमळ याचा समावेश होतो. गर्भवती महिला किंवा रक्तस्राव विकार असलेल्या लोकांनी याच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे. थेरपी हा एक सुरक्षित आणि प्रभावी उपचार असू शकतो, परंतु उपचार स्वरूप करण्यापूर्वी डॉक्टरांशी बोलणं खूप महत्वाचे आहे. ते तुम्हाला तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यास आणि कोणताही संभाव्य धोक्यापासून चर्चा करण्यास ते मदत करू शकते. कप थेरपीचे संशोधन अजूनही सुरू आहे आणि या थेरपीच्या दीर्घकालीन प्रभावाबद्दल अधिक माहितीची आवश्यकता आहे. कप थेरपी सुरक्षित असल्याचे दिसते, परंतु काही लोकांना दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, कप थेरपी घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी बोलणं खूप गरजेचं आहे. भरपूर लोक घेत आहेत किंवा सध्या त्याचा ट्रेंड आहे, सोशल मीडियावरती त्याचे व्हिडिओज खूप व्हायरल होत आहेत, म्हणून कप थेरपी घेणे हे अयोग्य ठरू शकते. मला जर ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्राला नक्की शेअर करा. माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मराठी बांधवाला नक्की सपोर्ट करा. धन्यवाद.